नमस्कार. आज आपण मराठी व्याकरणातल्या अशा काही शब्दांबद्दल बोलणार आहोत जे खूप छोटे आहेत पण त्यांचं काम खूप मोठं आहे. हे शब्द आहेत सर्वनाम. चला पाहूया हे आपल्या बोलण्याला कसं सोपं आणि सुंदर बनवतात. आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी बोलण्यात येणारी एक अडचण समजून घेऊ. मग त्यावरचा उपाय म्हणून सर्वनामाची ओळख करून घेऊ. त्यानंतर त्याचे वेगवेगळे प्रकार आणि उपयोग पाहू. आणि शेवटी काही महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवू. चला तर मग सुरू करूया. चला आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. पुनरावृत्तीची समस्या. म्हणजे एकच नाव वाक्यात परत परत आलं की ते ऐकायला जरा विचित्र का वाटतं. आता हे बघा, इथे 2 वाक्य आहेत, बरोबर. पहिलं वाक्य ऐका, राम शाळेत गेला. राम अभ्यास करतो. आता दुसरं ऐका, राम शाळेत गेला, तो अभ्यास करतो. जाणवला का फरक? दुसरं वाक्य किती सहज आणि ऐकायला बरं वाटतं, नाही का? आणि ह्याच समस्येवर आपल्याकडे एक जबरदस्त उपाय आहे. आता आपण भेटणार आहोत आपल्या आजच्या कथेच्या खऱ्या हिरोला, आणि तो आहे सर्वनाम. तर मग हे सर्वनाम म्हणजे नेमकं काय आहे? काही अवघड नाहीये, अगदी सोपं आहे. सर्वनाम म्हणजे नावाच्या जागी, म्हणजेच नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. बस, याचं एकच महत्वाचं काम आहे, एकाच नावाचा सारखा उल्लेख टाळणे. आपण जे आधीचं उदाहरण पाहिलं त्यातला तो हा शब्द आठवतोय? हाच शब्द म्हणजे आपलं सर्वनाम आहे. त्यानेच राम या नामाची जागा घेतली आणि आपलं वाक्य एकदम सुटसुटीत करून टाकलं. चला, आता आपल्याला सर्वनाम काय आहे हे तर कळलं. मग आता थोडा खोलवर शिरूया आणि पाहूया की याचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत. आपण सुरुवात करूया व्यक्ती आणि वस्तूंसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांपासून. इथे बघा, 2 मुख्य प्रकार दिसतात. पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम. हे व्यक्तींसाठी वापरतात, जसं की मी, तू, तो, ती. आणि दुसरा आहे दर्शक सर्वनाम, जे एखादी व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी म्हणजे बोट दाखवण्यासाठी वापरतात, जसं की हा, ही, ते. आता यातला जो पुरुषवाचक सर्वनाम हा प्रकार आहे ना, तो खूप महत्वाचा आहे, कारण आपण रोजच्या बोलण्यात हे शब्द सगळ्यात जास्त वापरतो. चला, यांना जरा जवळून ओळखूया. याचे परत 3 भाग पडतात. प्रथम पुरुष म्हणजे जी व्यक्ती बोलतीये, जसं की मी किंवा आम्ही. द्वितीय पुरुष म्हणजे जी व्यक्ती ऐकतीये, जसं की तू किंवा तुम्ही. आणि तृतीय पुरुष म्हणजे ज्या तिसऱ्याच व्यक्तीबद्दल बोललं जातंय, तो, ती, ते. सोपं ना? हे बघा, प्रथम पुरुषाचं उदाहरण, मी शाळेत जातो. इथे मी हे सर्वनाम स्वतः बोलणाऱ्या व्यक्तीसाठी आलं आहे. आता द्वितीय पुरुषाचं उदाहरण, तू खेळतोस. इथे तू हे सर्वनाम समोरच्या व्यक्तीसाठी म्हणजे ऐकणाऱ्यासाठी वापरलं आहे. आणि हे आलं तृतीय पुरुषाचं उदाहरण, तो अभ्यास करतो. अरे, हे तर आपलं सुरुवातीचं वाक्य आहे. इथे तो म्हणजे राम, ज्याच्याबद्दल आपण बोलत आहोत. ठीक आहे, तर पुरुषवाचक सर्वनाम आपल्याला समजलं. आता आपण पुढच्या प्रकाराकडे वळूया, जो आहे दर्शक सर्वनाम. नावाप्रमाणेच हे सर्वनाम काहीतरी दाखवण्यासाठी किंवा निर्देश करण्यासाठी वापरले जातं. उदाहरणार्थ, हा माझा मित्र आहे. या वाक्यात हा या शब्दाने आपण एका विशिष्ट मित्राकडे बोट दाखवून त्याची ओळख करून देतोय. हेच आहे दर्शक सर्वनामाचं काम. चला, आता आपण चौथ्या भागात आलो आहोत. इथे आपण अशा सर्वनामांबद्दल बोलणार आहोत जी थोडी वेगळी कामं करतात. एक प्रकार प्रश्न विचारतो, तर दुसरा 2 वाक्यांमध्ये नातं जोडतो. हे बघा, इथे आणखी 2 प्रकार आहेत. प्रश्नार्थक सर्वनाम नावाप्रमाणेच प्रश्न विचारण्यासाठी वापरतात, जसे की कोण, काय. आणि दुसरा आहे संबंधी सर्वनाम, जे 2 वाक्यांना जोडण्याचा पूल म्हणून काम करतं, जसे की जो, तो, जी, ती. प्रश्नार्थक सर्वनामाचं उदाहरण तर अगदी सोपं आहे. तू कोण आहेस या वाक्यात कोण हा शब्द थेट प्रश्न विचारतोय, म्हणून कोण हे झालं प्रश्नार्थक सर्वनाम. आता संबंधी सर्वनाम हे खूपच इंटरेस्टिंग आहे. वाक्य पहा, जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो. इथे जो आणि तो ही सर्वनामे 2 वाक्यांना जोडत आहेत. अभ्यास करणारा आणि यशस्वी होणारा यांच्यातला संबंध या शब्दांनी दाखवला आहे. चला, आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आपण उरलेले 2 प्रकार पटकन बघूया आणि मग आज आपण काय शिकलो ते थोडक्यात आठवूया. हे आहेत शेवटचे 2 प्रकार. पहिला, अनिश्चित सर्वनाम.
म्हणजे जेव्हा आपल्याला नक्की कोणाबद्दल बोलायचंय हे माहीत नसतं, जसं की कोणीतरी दारावर आलं आहे. इथे कोणी म्हणजे कोण हे निश्चित नाही. आणि दुसरं आहे स्वत्वदर्शक सर्वनाम. हे मालकी हक्क दाखवतं, जसं की हे पुस्तक माझे आहे. यातला माझे हा शब्द मालकी दाखवतो. तर मग आजच्या चर्चेचं सार काय? पहिलं म्हणजे सर्वनाम हे नावाचे पर्याय आहेत. दुसरं, त्यांचं मुख्य काम आहे शब्दांची पुनरावृत्ती टाळणे. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, सर्वनामांमुळे आपली भाषा सोपी, स्पष्ट आणि अधिक सुंदर होते. आता जाता जाता एक विचार करूया. आपण दिवसभरात बोलता बोलता नकळतपणे ही सर्वनामे किती वेळा वापरत असू, नाही का? पुढच्या वेळी जेव्हा कोणाशी बोलाल तेव्हा या लहान पण शक्तिशाली शब्दांकडे जरा लक्ष देऊन बघा. खूप मजा येईल.